आजचा दिवस मुंबई आणि महाराष्ट्रासाठी देखील अतिशय आनंदाचा दिवस आहे। आज या ठिकाणी ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह असा आपला बोगदा तयार होतोय आणि टीबीएमचं आज लॉन्चिंग मुख्यमंत्री महोदयांनी केलंय। खऱ्या अर्थाने आपण अटल सेतूवरून आलो, ठाण्यावरून आलो, नव्या मुंबईवरून आलो की इकडे फ्रीवेच्या लँडिंग जवळ आपण सगळी ट्रॅफिक जाम व्हायची आणि त्यामुळे गेल्याच वर्षी झालेला अटल सेतू आणि प्रधानमंत्री महोदयांनी केलेलं त्याचं उद्घाटन, ती ट्रॅफिक इकडे आता येते आणि त्यामुळे ही ट्रॅफिक या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह मुळे, या टनेलमुळे पूर्णपणे डिकंजेस्ट होईल आणि आपण मरीन ड्राईव्ह, चर्चगेट, कोस्टल रोड या सगळ्याकडे जाणारी जी वाहतूक आहे त्याला बराच वेळ लागायचा आणि ट्रॅफिक जाम व्हायची आणि त्यातून सगळ्या मुंबईकरांची सुटका होणार आहे। साऊथ मुंबईची देखील ट्रॅफिक कमी होईल आणि ईस्ट आणि वेस्ट हे एकमेकाला जोडलं जाईल। त्यामुळे हजारो लाखो मुंबईकरांना त्याचा दिलासा मिळेल। जसं मेट्रो 3 आपण केलं, मेट्रो 2A केलं, मेट्रो 7 केलं, एक टप्पा आपण पुढे जातोय आणि त्यामुळे देखील आणि ही खालून आपल्या जसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की हा सर्व प्रकल्प जो आहे अगदी मेट्रो 3च्या खालून पण जातोय। त्यामुळे हा अतिशय आधुनिक पद्धतीचा हा टनेल आहे आणि मला वाटतं आपला कोस्टलला हात वापरला आणि ते काय त्याचं नाव मावळा होता, मावळा, आणि मावळा जेव्हा कामाला लागतो तेव्हा आपण पाहतो की कोस्टल रोड किती भराभरा झाला आणि या ठिकाणी देखील हा टीबीएमचा जो मावळा आहे हा देखील या ठिकाणी हा 9 किलोमीटरचं जे टनेल आहे हा एकदम युद्ध पातळीवर, जसं मुख्यमंत्री म्हणाले की बिफोर टाइम 6 महिने अगोदर आम्ही अपेक्षा याची धरतोय। यामुळे पूर्णपणे वाहतूक कोंडी दूर होईल, पेट्रोल, डिझेल, सीएनजी सगळं वाचेल, प्रदूषण कमी होईल आणि लोकांना तिकडे कार्यालयात, ऑफिसमध्ये जाताना देखील वेळ वाचेल, त्यांचा घरी जातानाही वेळ वाचेल आणि त्यामुळे एक वेळ वाचवणारा अतिशय मोठा प्रकल्प, महत्वाकांक्षी प्रकल्प आज सुरू होतोय। यामुळे मुंबईकडे देखील, वेस्टर्न मुंबईकडे जाताना आणि नवी मुंबई एअरपोर्टकडे जाताना देखील याचा फायदा होईल आणि लोकांचा खूप वेळ वाचेल आणि त्यामुळे हा अतिशय महत्वाकांक्षी गेम चेंजर प्रकल्प म्हटलं तर वावगं ठरणार नाही। शेवटी आम्ही जे 3.5 वर्षामध्ये या मुंबईसाठी केलेले प्रकल्प आपल्या समोर आहे आणि आता हा देखील प्रकल्प आपल्या समोर आहे। त्यामुळे आता आमचा पाय ब्रेकवर नसतो, आमचा सतत पाय एक्सिलेटरवर असतो आणि म्हणून कामाच्या, विकासाच्या एक्सिलेटर आम्ही दाबत असतो। यापूर्वी जसं मुख्यमंत्री म्हणाले की यापूर्वीच्या सरकारमध्ये सगळ्यात ब्रेक लावून ठेवला होता, तो ब्रेक आम्ही काढून टाकला आणि एक्सिलेटरवर पाय ठेवलेला आहे। त्यामुळे या मुंबईसाठी जे जे काही करायचं, ज्या विकासासाठी जे करायचं, ट्रॅफिक कमी करण्यासाठी जे करायचं, ईस्टर्नची ट्रॅफिक, वेस्टर्नची ट्रॅफिक, हे मुंबईकरांना मोठा जो काही त्रास आहे तो ट्रॅफिकचा आहे आणि त्यामधून या ठिकाणी आपण भूमिगत हा टनेल करतोय। त्यामुळे वरून ट्रॅफिक जाते आहे, फ्लायओव्हरवरून ट्रॅफिक जाते आहे, आता टनेलमधून देखील मुंबईकरांना आपल्याला प्रवास करता येईल। जसं आपण कोस्टलचाही टनेल पाहिला आणि आपण बीकेशीत देखील टनेलचा जे काही आम्ही प्रकल्प करतोय MMRDAच्या माध्यमातून, त्यामुळे आता जमिनी खालून देखील वाहतूक कोंडी दूर करण्याचा हा एक मोठा प्रकल्प, मोठा प्रयोग आहे आणि म्हणून मी MMRDAचे सर्व अधिकारी आणि त्यांचे सर्व कर्मचारी, त्यांचे सर्व इंजिनियर्स आणि L&T या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। अतिशय उत्तम हा प्रकल्प हा सुरू होईल आणि एक मगाशी म्हटल्याप्रमाणे इंजिनिअरिंग मार्वल खऱ्या अर्थाने या प्रकल्पातून आपल्याला पाहायला मिळेल की मुंबईत देखील अशा प्रकारचे प्रकल्प जे आपण फक्त परदेशात पाहत होतो ते प्रकल्प मुंबईमध्ये होत आहेत। याचा सगळ्यांनाच आनंद आहे, आम्हालाही अभिमान आहे आणि म्हणून मी यासाठी जे जे काही सर्व सहकार्य करतायत, ज्यांचं योगदान यामध्ये होणार आहे, या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन। काल मतदान पार पडलं आणि त्यामध्ये तुमचे जे आमदार, मतदान पार पडल्या लगेच हे काम सुरू झालं नाही, पण मतदान पडल्या काम झालं, मात्र संतोष बांगर असतील, संजय गायकवाड असतील यांसारख्या आमदारांची जी कृत्य बघितली कालची, अरे जे लोकप्रतिनिधींनी आपण कसं वागलं पाहिजे हे ठरवलं पाहिजे आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये देखील या ठिकाणी
निवडणूक प्रक्रिया लोकशाही मार्गाने झाली पाहिजे असं आमचं मत आहे. बुलढाण्यामध्ये बोगस मतदानाचा पाहायला मिळतो. बोगस मतदार आणले गेले, त्याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल केले गेले. गुन्हा दाखल करण्याची आता काँग्रेस होती कुठे? प्रचारात तर दिसलीच नाही. त्यांनी तर आता पराभव मान्य केला, त्यांच्या पायाखालची वाळू घसरली, म्हणून आता फक्त कारणच शोधतात. बोगस मतदान, हे मतदान. ठीक आहे, मला त्याच्यावर काय बोलायचं नाही आता. परंतु एकच आहे की काम करणारे लोक ज्यांनी काम केलं ते आम्ही सर्वजण फील्डवर होतो, पण महाविकास आघाडी कुठे दिसत नव्हती. ठीक आहे, आता काय दिसतंय इकडे? आता काय म्हणजे काय काम नसलं तरी फक्त हसत राहायचं असं काय? अरे तुम्ही सगळे प्रश्न तुमचे, उत्तर तुमची, पतंग पण तुम्हीच उडवता.